शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जीवूर येथील काळेमाळा परिसरात ट्रक ट्रॉलीने शौचालयाला धडक दिल्याने शौचालयाची भिंत कोसळून दिगंबर बापूराव काळे या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर आदिनाथ दिगंबर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात केतन संजय काळे, संजय रावसाहेब काळे, सुषाबाई रावसाहेब काळे आणि सुनीता संजय काळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत। अहिलानगरच्या औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेला गॅस टंचाईचा मुद्दा अधिवेशनात मांडून या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा मोठा फटका बसत असून त्याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर झालाय। यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी एमआयडीसी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत उद्योजकांची बैठक घेण्यात आली। शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने 3,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संबंधित व्यक्तीने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत। 8 मे 2024 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेघा शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला। तिने शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर दळवी यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आलं। महापालिका स्थायी समितीच्या वतीने बुधवारी महासभेसमोर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। महापालिका प्रशासनाने स्थायीकडे 1,710 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता। स्थायी समितीने त्यात 25% पाणीपट्टी कपात करणे तसेच घरपट्टीतून भाडे करू दर वगळण्याच्या शिफारसी केल्यात। आता महासभेत या दोन्ही मुद्द्यांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे। महापौर ज्योती गाडे यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता महासभा बोलावली आहे। सभागृहात स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा रंगणार आहे। प्रशासनाने शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करून वाढीव बांधकाम असलेल्या मालमत्ता धारकांना करयोग्य मूल्यांच्या नोटिसा बजावल्यात। या नोटिसामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारती, रस्ते, पुलाची कामे ठेकेदारांनी केलेली आहेत। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही कामे झाली आहेत, मात्र गेल्या 2 वर्षापासूनची ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात बिले थकीत आहेत। सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। गेल्या वर्षी मार्च 2025 पर्यंत केवळ 60% निधी वितरित करण्यात आला होता, तर यंदा मार्च अखेरपर्यंत 15 ते 20% निधी वितरित करण्यात आला। प्रलंबित बिलाची संख्या ही 950 कोटींपेक्षा जास्त आहे। ठेकेदार संघटनेने ही बिले मिळवण्यासाठी वेळोवेळी निवेदनं दिली आहेत, तसेच आंदोलने, उपोषणे केली आहेत, मात्र तरीही देयकांचे वितरण झाले नाही। ठेकेदारांना पोकलेन, जेसीबी, डंपर तसेच मशीन साहित्याचे बँक हप्ते थकल्याने बँकेच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। शहराची खबरबातमध्ये ते थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।